मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग. मनोज जरांगेची 29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाची घोषणा. नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा सतर्क न्यूज. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोठी घडामोड समोर आली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा निर्णायक आंदोलनाची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी येथून बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. आता शेवटचं लढायचं, तुकडाच पाडायचा. त्यांनी सांगितले की 29 ऑगस्टला आंदोलनाला 3 वर्षे पूर्ण होत आहे आणि त्याच दिवशी पुन्हा एक मोठे व निर्णायक आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. जरांगे पाटील यांनी सरकारवर आरोप करत म्हटले की 58 लाख नोंदी असतानाही अनेक मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे आता आरक्षणाच्या मागणीसाठी मोठा संघर्ष उभारण्याची वेळ आली आहे. याचबरोबर त्यांनी ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांनी त्वरित प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन देखील केले आहे. 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुमच्या लेकरा बाळाच्या कामाला येतील तेवढेच पैशावाला होता तुम्ही. रस्त्यावर पड्यावर लोक हसत आहेत. ते म्हणते खानदानी देशमुखाचं पोरग होतं, गडीवरचं होतं, पाटलाचं होतं, रोडवर झोपलंय, उचलू नका त्याला म्हणते, उचलू नका म्हणते त्याला. जाऊ दे, इज्जत त्याचे फोटो काढून व्हायरल करा. शहाणपणाच्या भूमिका द्या, चटणी भाकर का, पण इज्जतीत जगायचं आणि कोणाला भ्यायचं नाही. घुमताच काढायचं सगळ्याचा, भ्यायचंच नाही कोणाला. काय करायचं कोणाची? 100 एकटा असला तरी गुरगुरच केलं पाहिजे. वाटण नाही जायचं आपल्याला, कोणाच्या भ्यायचं काय संबंध आहे? दादा फादाची मी जिरी, तो दादाचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. इकडचे कोपऱ्यातले बरेच दादा तिकडे कोपऱ्यात गेले, दादा इकडचे थोडे राहिले दादा, त्यांना बी आणतो ठेप्यात. दादा फिरायचं टेन्शन घेऊ नका. या बैठकीच्या निमित्ताने सांगतो, आपण आपल्या शेत्या कसा व्यवसाय करा, मिळत्या त्या नोकऱ्या करा, एकजुटीनं समाजाच्या बाजूने उभा राहा. आंदोलनाची भूमिका 29 ऑगस्टला तुम्हाला कळाली होणार. निर्णायक शेवटचं आंदोलन होणार आहे. घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी वेळ द्या. पुऱ्या मागण्याचा तुकडा पडूस तर हटायचा नाही. कोण मुंबई म्हणलं? मुंबई समजणं सोपं नाही बाबा तुम्हाला. आता हे काय साधा विषय मला माहिती. मला दिल्लीत गेल्यावर तिथं काही हिंदीत म्हणले ते गाड्यावर बसून लय पळत होते म्हणजे तुमचे पुढं. म्हणलं तर मराठी तिला अवघड आहे. ती दिल्लीला एकदा येणार आहे. अरे दिल्लीत लयच पटांगणे. हो ना, आम्ही बघून आलो, लय सोय लागणार आहे हो तुमची. इतकं पटांगण आहे दिल्लीला. मी गाडीत समोर बघितलंच नाही. इकडं बघायचो. म्हणलं हिला मोकळे पट्ट्याचं लय धोरण लागायचं का नाही. आणि दिल्लीत जायचं आपल्याला. जायचं का? दिल्लीत जायचं आपल्याला. मराठ्यांचा देशातलं अधिवेशन घ्यायचं. देशव्यापी अधिवेशन लय मोठं घ्यायचं. एका मराठी घरला निवडते काय मला माहिती तुम्ही येणार आहे. तिथं एक नेता आहे. त्या नेत्याला मी म्हणलो, आम्हाला 3 ग्राउंड द्या. आता विषय निघला म्हणून सांगतो बरं काय का. त्याला म्हणलं ग्राउंड द्या. म्हणलं पण लोक किती बसतील? ते मला 3 लाखच बसतील. म्हणलं दुसऱ्या ह्याच्यात 5, तिसऱ्या ह्याच्यात 75. म्हणजे एका पुरा जाणार नाही. ते म्हणून लोक येणार आहेत किती? म्हणलं आता मला पक्का आकडा माहिती हो, 27 लाखाच्या आसपास पोरं येतील. पण नाही येणारे मला माहित नाही का. ते मला 27 लाख का 27,000? अरे मला 27 लाख म्हणा, हजारात मराठी असते वेगळं. तेव्हा मला मी नाही ग्राउंड देतो. तुम्ही जर उद्या म्हणले येणे दिले होते ग्राउंड तर मग वाजायचं म्हणजे सगळं मी भाजपाने म्हणे. कारण इतके लोक बसणार दिले तर मी मागा अंगावर घेऊ म्हणजे मी आपला मागं राहतो. मराठी एवढं दडपण बसले. आपण तारीख डिक्लेअर करायचं आताच तिथं
आपण मुंबईला पण गेलो असतो, पण अंतराळी तुम्ही प्रश्न सुटतेत नाही सुटले तर बघू मुंबईचं काय करा. तसंच मला उपोषणावर बाजावर टाकून नाही कापूर नाही पडलं म्हणलं एवढं मोठं कसं कापूर. मला खात्री आहे मराठी जर त्यांच्या समस्या घेऊन इथं आले तर जागेवर सोक्षमक्ष करू आणि मराठीने आता यावं. मात्र आता सगळी जबाबदारी आता मराठीच्या खात्यावर. तुमच्या पिढ्यांना पार आणि लेकरा बाळाच्या आयुष्यासाठी तुमचा जो प्रश्न आहे तो अर्जा सहित अंतरवाली घेऊन आपण इथं अर्जाचा इथं दिगल घालू. आलेल्या मंत्र सांगू या समस्या सोडतावा जाय नाही तर माघारी तरी येऊ. जवळ मागण्या सुटत नाही तोवर आंदोलन 29 ऑगस्टचं सोडायचं नाही. 29 ऑगस्टच्या आंदोलनाची भूमिका आंदोलन शांततेत होणार, कुणीही धिंगाणा करायचा नाही. शांततेच्या आंदोलन ताकदे मी शेवटचं आंदोलन करून सगळ्या राज्यातल्या मराठीचे प्रश्न सोडून टाकतो एका टणक्यात. शांततेत तुम्ही तुमच्या गावात रॅली काढू शकता. नंबर 3 घराघरातल्या मराठ्यांना आजपासून सांगायला सुरुवात करायचा. मराठ्यांनी मीडिया सगळा चालवायचा मोबाईलवर आजपासून. 29 ऑगस्टला अंतरवाली यायचे गच्च भरला पाहिजे महिनाभर. असं घरातल्या